नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्लूइड मेकॅनिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी गोपाल पवार. मागच्या लेक्चरमध्ये आपण फ्लूइड मेकॅनिक्सचा महत्त्वाचा टॉपिक जो होता डायमेन्शनल ॲनालिसिस याची व्यवस्थित सुरुवात केली होती. बरेचसे टॉपिक आपण याच्यामध्ये डिस्कस केले होते, जसं की फोर्सेस होते. फ्लूइड मेकॅनिक्समध्ये जे काही आहेत, फ्लूइडच्या केसमध्ये बरेचसे आपल्याला फोर्सेस दिसायला भेटत असतात. त्या सगळ्या प्रकारचे फोर्सेसचा आपण अभ्यास केला होता. त्याच्यानंतर आपण डायमेन्शनल लेस नंबर जे आहेत त्यांचा पण आपण अभ्यास केला होता. आता पुढचा जो पण टॉपिक आहे आपला तो आहे डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मेथड्स आहेत. ठीक आहे. आता डायमेन्शनल ॲनालिसिसच्या ज्या पण पद्धती आहेत, ज्या दोन पद्धती आपल्याला शिकायच्या आहेत, त्यांना शिकवण्याच्या अगोदर काही बेसिक गोष्टी मला सांगाव्या लागतात. जसं की काय बरं का, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या ज्या दोन पद्धती आहेत त्यांना सांगण्यासाठी बेसिक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे जेवढे पण आपल्या रिक्वायर जेवढे पण आपले फिजिकल क्वांटिटी आहेत फ्लूइड मेकॅनिक्समध्ये, ठीक आहे, तर त्या प्रत्येकाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे. तर जे पण या दोन पद्धती आहेत यांना पूर्ण समजून घेण्यासाठी प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, डायमेन्शनल होमोजिनिटी म्हणून एक कन्सेप्ट असते, ती पण आपल्याला वापरायची आहे. त्यामुळे ती कन्सेप्ट काय असते ती सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. परीक्षेमध्ये डायमेन्शनल होमोजिनिटी म्हणजे काय याच्यावरती थिअरॉटिकल क्वेश्चन बनून जातो, तर तो थेरी क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे. तो आता जे पण डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याकडे लागतात जे महत्त्वाचे ते आपण काय करूया, त्यांना आपण आता डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर त्यांना आपण डिस्कस करून घेऊ. जसे की माझ्याकडे दिले आहेत फंडामेंटल डायमेन्शन. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की पेन सिलेक्ट करून घेऊ. एक मिनिट. ओके, डन. हां, तर मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या फिजिकल क्वांटिटीला आपण क्लासिफाईड केले दोन पद्धतीमध्ये, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि दुसरी आहे आपल्याकडे डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिट्या ज्यांचे युनिट्स दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करत नाही. अशा आपल्याकडे फंडामेंटल ज्या पण क्वांटिटी आहेत ते किती आहेत बरं का, ते जवळजवळ 7 आहेत. पण आपल्याला यांचा एवढा वापर करायचा नाही आहे. आपल्याला आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये फक्त 3 फंडामेंटल प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. चौथीचा पण जास्त वापर होत नाही. सो जनरली आपल्याला फक्त 3च फंडामेंटल प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. कोणकोणता? एक आहे लेंथ, दुसरा आहे मास आणि तिसरा आहे टाईम. या 3 फिजिकल क्वांटिट्या ज्या पण आहेत यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणत आहोत. यांचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो देअरफॉर हे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी झाल्या. डिराईव्ह कोणत्या? डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे असे फिजिकल क्वांटिटी ज्यांचे युनिट्स डिपेंड करून जातात दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती, किंवा डिराईव्ह फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटी ज्यांचे युनिट्स जे काही आहेत त्या युनिट्स जे आहेत ते आपण LMTच्या बेसवर काढणार. याचा अर्थ हा अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून बनलेली आहे, असंही आपण बोलू शकतो. ठीक आहे. तर मग आता मला जे काही आहेत रिक्वायरमेंट आहे मला डायमेन्शनल फॉर्म्युलाची, तो आपण डायमेन्शनल फॉर्म्युला बघूया. जसं की फिजिकल क्वांटिटी आपण उचलली लेंथ, तर आता यांची रिक्वायरमेंट आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगून देतो. लेंथ जेव्हा आपण म्हणत आहोत, लेंथ झाला, ठीक आहे, तो लेंथ झाला, डायमीटर झाली, हाईट झाली, थिकनेस झाली. हे जे फिजिकल पॅरामीटर आहेत हे सगळे हे फिजिकल क्वांटिटी ज्या पण आहेत या सगळ्यांचं जे पण युनिट आहे ते मीटर आहे आणि त्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येईल, तो येईल EL. ठीक आहे. सो लेंथ झाला, नंतर हाईट झाली, डेप्थ झाला, नंतर थिकनेस झाली, नंतर हेड लॉस झाला. हेड लॉस म्हणून एक टर्म येणार आहे. ठीक आहे. तो हेड लॉस म्हणून एक टर्म येणार आहे. हेड लॉस झाला, लेंथ, हाईट, डेप्थ, थिकनेस, हेड लॉस. तर हे जेवढे पण फिजिकल क्वांटिटी आहे या सगळ्यांसाठी एकच डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, तो म्हणजे L. आणि तो दाखवताना आपण असंही दाखवू शकतो EL या पद्धतीने. ठीक आहे. तो EL, कारण की आपण काय करत आहोत, जेवढे पण आपले फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना आपण MLT म्हणतील किंवा LMT म्हणतील यांच्यामध्ये कन्वर्ट करायचा ट्राय करतोय. आणि MLT मध्ये जेव्हा मी कन्वर्ट करून टाकतो त्यालाच मी डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतोय. ठीक आहे. तो लेंथ झाली, हाईट झाला, डेप्थ झाला, थिकनेस झाली, नंतर अजून पुढे आपला हेड लॉस झाला. या सगळ्यांसाठी माझ्याकडे डायमेन्शनल फॉर्म्युला आहे EL. पुढचा आहे आपल्याकडे मास. आता मास जर का असेल तर त्या माससाठी आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे तो आहे M. तो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द मास इज व्हॉट, तो माससाठी आहे आपल्याकडे M आहे. नंतर जर बघायला गेलो टाईम, तर टाईमसाठी आपल्याकडे आहे T. ठीक आहे. सो लेंथ
मास आणि टाईम या 3 फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो. आणि जेवढे पण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी आहेत त्या सगळ्यांना आपण एक्सप्रेस करू शकतो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या टर्ममध्ये. याचा अर्थ सांगायचा तात्पर्य LMT मध्ये आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो, जेवढे पण डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांना. ठीक आहे. सो पुढे आता काय, पुढे आपल्याकडे आहेत, आता पुढे जेवढे पण फिजिकल क्वांटिटी येतील हे सगळे काय आहेत, डिराइव्ह आहेत. हे सगळे डिराइव्ह आहेत. याचा अर्थ मी आता घेतला एरिया. तो एरिया आपण जेव्हा घेत आहोत तो एरिया, हा एरिया बनला कशापासून आहे, जसं की मी चौकोनाचा एरिया काढायला गेलो, लांबी गुणिले रुंदी म्हणतो, लेंथ इंटू ब्रेथ म्हणतो. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये 2 फिजिकल क्वांटिटी होत्या. ठीक आहे. आणि ते दोघं फिजिकल क्वांटिटी लेंथबद्दल माहिती देतात. तो देअरफोर आपण काय करतो, समजा लेंथ इंटू मी विड्थ म्हणतोय. सो देअरफोर ही टर्म आहे आपली लेंथ दाखवणारी, तर त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला मी काय लिहिणार, L. आणि जर विड्थ बन असली तर विड्थचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय असतो, L. सांगायचं तात्पर्य काय आहे की एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय होऊन जाईल, L स्क्वेअर. तो एरियाचा काय होऊन जाईल, L स्क्वेअर. सेम व्हॅल्यूमचा काय होईल, व्हॅल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला होऊन जाईल L चा क्यूब. तो L चा क्यूब. याची मला गरज पडणार आहे. ठीक आहे. त्याची गरज पडणार आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाचे डायमेन्शनल फॉर्म्युले एकदा नजरे घालून घेऊया. ठीक आहे. तो एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला, व्हॅल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. नंतर आहे व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी जी काय आहे, व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला बघायचा आहे. व्हेलॉसिटी जेव्हा आपण बोलतो तो व्हेलॉसिटी इज व्हॉट, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाईम बोलतो आपण. तो डिस्टन्स अपॉन टाईम बोलतो. आता जेव्हा आपण डिस्टन्स बोलतोय याचा अर्थ ही लेंथच्या करस्पॉन्डिंग झाली. तो लेंथच्या करस्पॉन्डिंग झाली म्हणजे डिस्टन्स आपण डायमेन्शनल फॉर्म्युला L होणार आहे. तो L आहे, तो L करून टाकला L. आणि टाईमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे T आहे. तर याला आपण लिहितो या पद्धतीने, L T⁻⁻1 मला करता येईल, कारण की हा टी खाली आहे, वरती जाताना -1 होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर L T⁻⁻1 हा फॉर्म्युला झाला आपला व्हेलॉसिटीचा, जो की मला रिक्वायर आहे. हा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला झाला. राईट. तो व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला L T⁻⁻1. नंतर आपल्याकडे काय असणार आहे, आता दुसरा आहे आपल्याकडे व्हेलॉसिटी. नंतर स्पीड झाला, व्हेलॉसिटी झाला, दोघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम राहणार आहे. नंतर आपल्याकडे ॲक्सिलरेशन. सो ॲक्सिलरेशन म्हणजे काय, ॲक्सिलरेशन म्हणजे चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ठीक आहे. डायरेक्शन किंवा मॅग्निट्यूडनुसार जी पण आपली व्हेलॉसिटी चेंज होते तिला बोलतो आपण ॲक्सिलरेशन. मग आता ॲक्सिलरेशन काय असते, ॲक्सिलरेशन इज नथिंग बट डी व्हॉट, व्हेलॉसिटी पर युनिट टाईम. या पद्धतीने आपण लिहितो. आता चालूच मगाशी आपण व्हेलॉसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला बघितला, जो होता L T⁻⁻1. ठीक आहे. हा झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ द व्हेलॉसिटी. आणि टाईमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे T फक्त. तर याला मी काय लिहिणार, सो ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, याला काय लिहिणार आपण, L T⁻⁻2. -2 का झाला, कारण की T⁻⁻1 होता आणि हा T जेव्हा वरती जाईल सो -1 -2 होणार आहे. सो देअरफोर हा झाला आपला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशनचा पण डायमेन्शनल फॉर्म्युला काढून टाकला. तर 1 2 3 ह्या टर्म झाल्या. ठीक आहे. नंतर व्हेलॉसिटी झाली. आता पुढे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. तो अँग्युलर व्हेलॉसिटी, आता अँग्युलर व्हेलॉसिटी जी काही आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा आपण त्याला रोटेशनल स्पीड म्हणतो. ठीक आहे. तो रोटेशनल स्पीड, कारण की जेव्हा पण आपण पुढे जाऊन डायमेन्शनल ॲनालिसिसची पद्धत वापरणार आहोत तिथं आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा रोटेशनल स्पीड याचा आपल्याला यूज करायचा आहे. सो देअरफॉर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रोटेशनल स्पीड अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रोटेशनल स्पीड जो काही आहे याला आपण डिनोट करतो ओमेगाने. आणि याचा आपण जर का डायमेन्शनल फॉर्म्युला काढला तर तो डायमेन्शनल फॉर्म्युला काय राहणार आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी नथिंग बट डी व्हॉट, फॉर्म्युला काय असतो याचा, रेडियन पर युनिट टाईम असा त्याचा फॉर्म्युला असतो. आता रेडियन म्हटल्यावरती अँगल आहे, तर अँगलला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन राहणार नाही, ना L ना मास. सो लेंथ पण नाही, मास पण नाही, टाईम पण नाही. सो याचा अर्थ रेडियनला काही नाही आहे, डायमेन्शनल लेस आहे रेडियन. सो टाईम खाली दिसायला भेटतोय. सो समजा टाईम जर का खाली असेल त्याला मी T⁻1 लिहितोय, वरती जेव्हा जाईल तो तर T⁻⁻1 होऊन जाईल तो. याचा अर्थ असा आहे की अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रोटेशनल स्पीड याचा डायमेन्शनल फॉर्म्युला होऊन जाईल T⁻⁻1. तो T⁻⁻1 होऊन गेला. ओके. ॲक्सेलरेशनबद्दल मी चालूच सांगितलं. आता ॲक्सेलरेशनच्या टर्म जेव्हा आपण बघतोय त्याच्यानंतर एक ॲक्सेलरेशन आपण शिकलेलो आहोत, ज्याला म्हणतो आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला आपण G म्हणतोय, याची किंमत असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जेव्हा पण आपण युनिट बघतोय
या युनिटवरून सुद्धा मला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढता येईल. कसं बरं का, मी मीटर पर सेकंड स्क्वेअर बोलतोय. जेव्हा पण मी मीटर बोलतोय याचा अर्थ मी लेंथला मेजर करतोय, म्हणजे हा लेंथवाला पॅरामीटर असेल आणि लेंथवाल्या पॅरामीटरचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो म्हणजे यल असतो. तर याला आपण तसंही काढू शकतो. ठीक आहे, जसं की काय करतो मी आता, मला काढायचा आहे जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला. सो डायमेन्शनल फॉर्म्युलाचा जर काढला तर मीटर म्हणतोय याचा अर्थ लेंथ म्हणतोय, खाली सेकंड स्क्वेअर आहे याचा अर्थ टाईमचा स्क्वेअर आहे, याचा अर्थ खाली जर का असेल तर t⁻⁻1 लिहिणार. तर ॲक्सेलरेशन आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोघांचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला सेम दिसायला भेटणार आहे. तो व्हेलॉसिटी झाला, ॲक्सेलरेशन झाला, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा त्याला आपण रोटेशनल स्पीड म्हणत होतो तोही झाला. सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे डिस्चार्ज. या डिस्चार्जचा सुद्धा वापर करायचा आहे आपल्याला. तो जेव्हा आपण मी डिस्चार्ज बोलतोय, डिस्चार्जला आपण कसं डिपेंड करतो की बाबा एका सेकंदमध्ये पाईपमध्ये पाणी पुढे किती सरकले, जसं की मीटर व्हॅल्यूम पर युनिट टाईम, एका सेकंदमध्ये किती व्हॅल्यूमचं पाणी पुढे सरकले, किती लिटरचं, किती मीटर क्यूबचं, किती ml चं पाणी एखाद्या सेक्शनमधून, पाईप असेल त्या पाईपच्या सेक्शनवरून एका सेकंदमध्ये पाणी किती लोटलं गेले. बात एका सेकंडची असू शकते किंवा पर युनिट टाईमची असू शकते. जसं की मी काय बोलू शकतो, एका तासामध्ये पाणी किती पुढे गेलं, या पद्धतीने आपण ते बोलत होतो. सांगायचं तात्पर्य, डिस्चार्जचा जर का मी फॉर्म्युला बघायला गेलो तर तो असतो आपला व्हॅल्यूम पर युनिट टाइम. व्हॅल्यूम पर युनिट टाइम. आता जेव्हा पण आपण व्हॅल्यूम बोलतोय तर व्हॅल्यूमचा अर्थ काय होतोय, व्हॅल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याकडे असतो या पद्धतीने, एलचा क्यूब आहे. ठीक आहे, कारण की जेव्हा व्हॅल्यूम म्हणतायत 3 डायमेन्शन आहेत, एल इंटू बी इंटू एच, आणि प्रत्येकाचं जर का आपण डायमेन्शनल फॉर्म्युला बघायला गेलो तर एल आहे, याचा अर्थ व्हॅल्यूमचं एल क्यूब राहणार आहे. आणि टाईम जर बघायला गेलो तर टाईमला मी टी म्हणतोय, जेव्हा आपण याला मी व्यवस्थित लिहितोय लक्षात येते l⁻³ t⁻⁻1. हा झाला आपला डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द डिस्चार्ज. तो डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डिस्चार्ज आहे आपला या पद्धतीने. सगळे पद्धतशीर जर का लिहून घेतले आणि याला जर का रटून घेतले तर पुढे बकिंगम पाय थेरम आहे, तिथे गोष्टी आपल्याला सोप्या होतील. ठीक आहे, तो पुढे डिस्चार्ज झाला. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी चालू सांगितलं. कायनेमॅटिकल विस्कोसिटी. आता कायनेमॅटिकल विस्कोसिटी, आता एक कायनेमॅटिकल विस्कोसिटीला आपण फोर्स समजल्यानंतर घेऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पहिले फोर्सला समजून घेऊ, फोर्स नंतर आपण स्ट्रेसला समजून घेऊ, स्ट्रेस नंतर आपण प्रेशरला समजून घेऊ, त्याच्यानंतर कायनेमॅटिकल विस्कोसिटी किंवा बाकीच्या फ्लुइडच्या प्रॉपर्ट्या बघू. ठीक आहे, तर याचा अर्थ आता असा होतोय की पहिले मी फोर्सला घेतो, तो फोर्सला आपण घेऊया. फोर्स, आता जो पण फोर्स आहे, हा जो फोर्स आहे याचा मला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. ठीक आहे, MLT 1-1-2 असं पण आपण लक्षात ठेवू शकतो किंवा याला आपल्याला डिराईव्ह करता येईल परीक्षेमध्ये सुद्धा. तो फोर्स जेव्हा बोलतोय आपण, फोर्सचा आपल्याकडे एक फेमस फॉर्म्युला असतो, फादर इज इक्वल टू मदर. तो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता जेव्हा मी मास बोलतोय तो मास म्हणजे काय, मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे ज्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला असतो m. याचा अर्थ मासचा हा डायमेन्शनल फॉर्म्युला आपला होऊन जाईल m. आणि जेव्हा आपण ॲक्सेलरेशन बोलतोय, ॲक्सेलरेशनचा युनिट असते मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला झाला लेंथ, आपण चालूच बघितलं. याचा अर्थ हा झाला l⁻². आता याला जर का आपण सोडवायला गेलो तर गुणाकार जर करतोय तर हा काय होऊन जाईल m(l⁻²) m1 l1 या पद्धतीने डायमेन्शनल फॉर्म्युला निघून जाईल फोर्सचा. 1-1-2 MLT 1-1-2 या पद्धतीने तुम्ही लक्षामध्ये राहू द्या. ठीक आहे, तो झाला आपला फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आणि या फोर्सच्या डायमेन्शनल फॉर्म्युलावरून तो फोर्स बोला किंवा फोर्सला कधी कधी शब्द लिफ्ट वापरून घेतात ते एक्झाम्पलमध्ये, तर ते फोर्स म्हणतील किंवा ते लिफ्ट म्हणतील. ठीक आहे, तो लिफ्ट म्हणतील, लिफ्ट किंवा फोर्स म्हणू द्या. तो डायमेन्शनल फॉर्म्युला त्याचा येणार आहे MLT 1-1-2. नंतर आता या फोर्सच्या मदतीने आपण बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युले डिराईव्ह करू शकतो. जसं की काय, जसं की मला आता बघायचं आहे स्ट्रेस. तो स्ट्रेस असतो एक आपल्याकडे आणि एक असतो आपल्याकडे प्रेशर. आता या दोघांना जर का आपण बघायला गेलो, दोघांना जर समजायला गेलो तर लक्षामध्ये येते प्रेशर आणि स्ट्रेस जवळजवळ सेम आहे. जवळजवळ सेम कसं, प्रेशर एक्सटर्नल क्वांटिटी होते आणि स्ट्रेस जो आहे तो इंटरनल क्वांटिटी आहे. ठीक आहे, तो दोघांचा जर का आपण युनिट बघायला गेलो, युनिट ज्याच्यामध्ये आपण त्याला मेजर करतो, तर दोघांचे युनिट सेम आहे. याचा अर्थ डायमेन्शनल फॉर्म्युला स्ट्रेसचा आणि प्रेशरचा सेम राहणार आहे. ठीक आहे, तो स्ट्रेसला मी कसं लिहितो, स्ट्रेस इज नथिंग बट स्ट्रेस इज नथिंग बट समजा स्ट्रेस लिहितो, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. सेम प्रेशर जो आहे त्या प्रेशरला पण आपण काय लिहितो, फोर्स पर युनिट एरिया लिहितोय. राईट, तर आता जर बघायला गेलो फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय आपल्याकडे, फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याकडे MLT. सो MLT
1 वजा 2 आणि एरिया जर का बघायला गेलो तर एरियाच्या केसमध्ये आपल्याकडे काय असणार, तो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे आपल्याकडे एलचा स्क्वेअर. याचा अर्थ असा होतोय की जेव्हा आपण याला सॉल्व्ह करायला जाणार, फॉर्म्युला F/A आहे, सेम प्रेशरचा पण F/A आहे. याचा अर्थ असा आहे की स्ट्रेस आणि प्रेशर यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला सेम राहणार आहे, जो की आपण ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. जसं की काय बरं का, आता याला जर का मी समजा इकडे सॉल्व्ह करत गेलो तर लक्षामध्ये येईल आपल्या काय, हा L⁻²² आहे. हा जेव्हा वरती जाईल तर बेस सारखे असल्यामुळे भागाकारामध्ये वजाबाकी होते. याचा अर्थ m जसाचा तसा राहतोय, L⁻1 - 2 होतोय हा इथं आणि T⁻2 आहे. काय झाला बरं का, m⁻1 L⁻−1 T⁻2 या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. सो प्रेशर जो असणार आहे, प्रेशर झाला, स्ट्रेस झाला, अजून स्ट्रेस सारखे बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी आहेत, जसे की कोणकोणते, स्ट्रेस झाला, प्रेशर झाला, नंतर बल्क मॉड्युलस ज्याला मी K ने दाखवतो, नंतर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ज्याला मी E ने दाखवतो. ठीक आहे, तो स्ट्रेस, बल्क मॉड्युलस, नंतर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, प्रेशर, या सगळ्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला लगभग नाही, तो काय असतो, सेमच असतो डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे, सो डायमेन्शनल फॉर्म्युला सेम असण्याचं कारण काय, कारण की त्यांचे SI युनिट जे असतात ते सेम असतात, त्यामुळे डायमेन्शनल फॉर्म्युला सेम आहे. 1 - 2, सो 1 - 1 - 2 MLT -1 - 2. ठीक आहे, तो हे पण झाला. नंतर मग आता काय, तो ही झाली बात. समजा आपण नेक्स्ट पेजवर जाऊ, इथं ती माहिती होती, जसं की फोर्सची माहिती काढली, 1 वजा 2. नंतर मी काढली होती प्रेशर. सो प्रेशर झाला, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी झाला, यांची जेव्हा आपण डायमेन्शन बघितले तर काढले MLT 1 - 1 - 2. आपण त्याला लक्षात ठेवू, 1 - 1 - 2, राईट. तो झाला. स्ट्रेस आणि प्रेशर पण झाला. आता जो आपण काही आपल्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीकडे, जसं की मी उचलला समजा रोला म्हणतो मी मास डेन्सिटी. सो मास डेन्सिटी जी की आपल्याला कोणत्या पण पदार्थांची जडपणाची माहिती देते, किती जो जास्त डेन्स आहे. आता जी पण मास डेन्सिटी आहे याला आपण एक्सप्रेस कसं करतो, मास डेन्सिटी कॅन बी एक्सप्रेस ॲज मास पर युनिट व्हॅल्यूम, राईट. या पद्धतीने आपण बोलतो. आता जेव्हा पण मी मास बोलतोय, मास तर आपली काय झाली, मास ही आपली फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी झाली, ज्याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये लिहितो या पद्धतीने, याला m लिहिणार. आणि जेव्हा पण मी व्हॅल्यूम बोलतोय तर व्हॅल्यूमचा मिनिंग काय झाला बरं का, L3. याचा अर्थ व्हॅल्यूमचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला L3. आता जेव्हा याला आपण लिहिणार तर आपला डायमेन्शनल फॉर्म्युला मास डेन्सिटीचा आपल्याला काय भेटेल, m वरती आहे तो m⁻1 असणार आहे आणि L जेव्हा वरती जाईल तर -3 होऊन जाईल. सांगायचं तात्पर्य m⁻1 L⁻−3 हा आपला काय झाला आता डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर मास डेन्सिटी. नंतर आहे आपल्याकडे आता मास डेन्सिटी. नंतर आपण काय करू शकतो, आपल्याकडे आहे आता वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटीला मी डिनोट करतो गॅमाने. हा झाला आपला वेट डेन्सिटी. तो वेट डेन्सिटी काय असते, सो वेट डेन्सिटी नथिंग बट दी व्हॉट, वेट ऑफ द, जर फ्लूइडची बात करत असेल तर मी फ्लूइड बोलणार, वेट ऑफ द फ्लूइड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड. सो वेट ऑफ फ्लूइड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड. याचा कन्सेप्ट आपण अगोदरच्या युनिटमध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, तर जेव्हा पण आपण वेट बोलतोय, वेट काय बरं का आपला, वेट इज नथिंग बट दी व्हॉट, पृथ्वी कोणत्या पण पदार्थाला पृथ्वी किती ताकदने खाली ओढते त्याला म्हणतो आपण वेट. याचा अर्थ मास आणि वेटमध्ये फरक आहे. ठीक आहे, तर वेट काय सांगते आपल्याला, वेट इज नथिंग बट दी व्हॉट, फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. ठीक आहे, कोणत्या पण ऑब्जेक्टवरती पृथ्वीकडून लागणारा जो पण फोर्स आहे त्याला आपण वेट बोलतो. आणि वेटला आपण कसं एक्सप्रेस करतो, वेट इज इक्वल टू mg. असं काय एक्सप्रेस करतो, कारण की आपल्याला माहिती आहे फादर इज इक्वल टू मदर असते, तो फादर इज इक्वल टू मदर असते, राईट. आपण बोलतोय आता की फोर्स एक्झर्टेड बाय द अर्थ, याचा अर्थ हा वेट होऊन जातोय, हा m झाला. ठीक आहे, ma होता आणि a मध्ये ॲक्सेलरेशन. आता पृथ्वी जेव्हा त्याला खाली ओढते एखाद्या पदार्थाला तर ॲक्सेलरेशन जे पण येणार ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येणार. सो देअरफॉर आपण w इज इक्वल टू mg असं बोलतो. सो वेट इज नथिंग बट अ फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन अ बॉडी. ठीक आहे, बाय द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या पद्धतीने तुम्ही त्याला हे करतात. खाली हा व्हॅल्यूम आला. आता जेव्हा पण आपण मास बोलतोय तर मासचा आपल्याकडे डायमेन्शनल फॉर्म्युला असतो m. तो डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याकडे m. आणि जेव्हा मी g बोलतोय, g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ॲक्सेलरेशन, त्याला आपण कसं करतो, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर म्हणजे L⁻².
डिवाइड बाय व्हॉट, सो डिवाइड बाय व्हॅल्यूम आहे, याचा अर्थ टीचा क्यूब. आता जेव्हा आपण याला व्यवस्थित लिहिणार तर लक्षामध्ये काय येऊन जाईल, एम झाला, यल इथं 1 आहे आणि जेव्हा वरती 3 जाईल 1 - 3, 1 - 3 जर केला तर -2 होणार आहे. याचा अर्थ यल रेस टू पॉवर -2, टी रेस टू पॉवर काय होणार आहे, तो टी रेस टू पॉवर -2. सो देअरफॉर हे जे पण एक्सप्रेशन आहे जसं की गॅमाचं तर होणार आहे 1 - 2 हा झाला आपला युनिट वेट. तो युनिट वेट पण झाला. तो युनिट वेटचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युलाने युनिट वेटचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण काढून टाकला आहे. तो केमिस्ट्रीचा शब्द परत आपल्याला आठवतोय. तर पुढे जर आपण बघायला गेलो तर नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी आहे आपल्याकडे आता. सो रो झाला, गॅमा झाला. नंतर सगळ्यात महत्त्वाची फिजिकल क्वांटिटी आहे आपल्याकडे फ्लूइड मेकॅनिक्समधली, जी फ्लूइडची प्रॉपर्टी दाखवते ती म्हणजे विस्कोसिटी. तर विस्कोसिटी जी आहे, विस्कोसिटी याला आपण लक्षात ठेवणार आहोत. विस्कोसिटी ज्याला मी डिनोट करतो म्यूने. दोन लेअरमध्ये जो रेजिस्टन्स तयार होत आहे ती जी प्रॉपर्टी असते तिला म्हणतो आपण विस्कोसिटी, डिनोटेड बाय म्यू. आता या विस्कोसिटीचं जर का आपण बघायला गेलो तर न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीनुसार आपण त्याला काढला होता. कसा बरं का, जेवढे पण स्ट्रेस असतील, शिअर स्ट्रेस, प्रेशर, बल्क मॉड्युलस, हे सगळ्यांचा जे काही डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो सेम राहणार आहे. जर का शिअर स्ट्रेस जरी बोललो मी तर स्ट्रेसचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तोच शिअर स्ट्रेसचा राहणार आहे. शिअर स्ट्रेसला मी डिनोट करतो टाऊने. ती टर्म पण येणार आहे म्हणून मी सांगून दिली एकदा. विस्कोसिटी कशी आपण डिफाईन केली होती, तर विस्कोसिटीला डिफाईन करण्यासाठी न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटी आपण बघितला होता. त्या न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीने आपलं विस्कोसिटीचा लॉ काय सांगत होता की शेअर स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ग्रेडियंट du by dy, राईट. तर याच्यानंतर जेव्हा आपण हा कॉन्स्टंट इथून काढून टाकला, इथे एक कॉन्स्टंट, जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण काढतो इथे एक कॉन्स्टंट येतो आणि हा जो पण कॉन्स्टंट आहे याला बोलून दिलो तर आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, दॅट इज म्यू. ठीक आहे, du by dy मी म्हणतोय, सो हा du by dy झाला, राईट. आता जर का आपल्याला हा म्यू काढायचा असेल, ज्याला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी म्हणत आहोत आपण, डायनॅमिक विस्कोसिटी. जर का समजा या म्यूला काढायचं आहे, ज्याला म्हणतो मी डायनॅमिक विस्कोसिटी किंवा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, तर तो कसा काढणार, टाऊ डिवाइड बाय du by dy, राईट. आता जर का बघायला गेलो, जो आपण मी टाऊ बोलतोय याचा अर्थ हा स्ट्रेस आहे. टाऊ म्हणजे शेअर स्ट्रेस नथिंग बट डी स्ट्रेस. शेअर स्ट्रेसचा SI युनिट आणि स्ट्रेसचा SI युनिट सेम आहे. त्यामुळे शेअर स्ट्रेसचा डायमेन्शनल फॉर्म्युला जो पण असेल तर स्ट्रेस जिथं असेल, समजा प्रेशर स्ट्रेस, तर तो काय असणार आहे, जसं की ML -1 T -2, राईट. या पद्धतीने येऊन गेला तो स्ट्रेसचा. आणि खाली आहे du by dy. आता du by dy म्हणजे काय बरं का, जेव्हा u बोलतोय याचा अर्थ हा व्हेलॉसिटी आहे आणि y बोलतोय याचा अर्थ डिस्टन्स आहे. डिस्टन्सचा पॅरामीटर लेंथ होऊन जातोय. याचा अर्थ मी याला असं करू शकतो, साईडला करून टाकू आपण, du by dy म्हणतायत. तो du म्हणजे व्हेलॉसिटी काय असते, मीटर पर सेकंड. याचा अर्थ लेंथ t रेस टू पॉवर -1 आणि डिवाइड बाय काय, खाली डिवाइड बाय डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे याचा अर्थ एल मी कट करू शकतो ना. तो t रेस टू पॉवर काय झाला, हा -1. तो इथं जे पण येणार आहे हा t रेस टू पॉवर -1 येणार आहे. आता याचं आपण कसं एक्सप्रेशन बनवू शकतो, सो फायनली डायनॅमिक विस्कोसिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनणार आहे, तो बनणार आहे m जसाचा तसा m⁻1, यल रेस टू पॉवर -1 जसा तसा चेंज होतोय, हा जाईल वरती, तो -1 आहे, वरती जाताना +1 होऊन जाईल. याचा अर्थ हा होऊन जाईल आपला t रेस टू पॉवर -1. करून बघितल्यानंतर कळून जाईल की -2 आणि +1 याचा अर्थ -1 होऊन जातोय. सो देअरफॉर फॉर्म्युला काय बनतोय, तर डायनॅमिक विस्कोसिटीचा फॉर्म्युला MLT 1 -1 सो 1 -1 तो लक्षामध्ये ठेवायचा पक्का. म्यू जो आहे डायनॅमिक विस्कोसिटी याचा जो पण डायमेन्शनल फॉर्म्युला काय, MLT 1 -1 ठीक आहे. सो डायनॅमिक विस्कोसिटी -1 या पद्धतीने, हे -1 इथं, ठीक आहे. सो -1 MLT 1 -1 या पद्धतीने डायनॅमिक विस्कोसिटी. आणि लास्ट प्रॉपर्टी जी मला लक्षात ठेवायची आहे, स्ट्रेन जो आहे त्या स्ट्रेनला कोणत्याही प्रकारचं युनिट राहत नाही. तर युनिट राहत नाही याचा अर्थ डायमेन्शनल फॉर्म्युला पण त्यासाठी नसणार. मग नसेल तर मी कसं बोलणार, L⁻0 M⁻0 T⁻0 डायमेन्शनललेस नंबर, ठीक आहे. या पद्धतीने नंतर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी सेम आहे, डेन्सिटी झाली, वेट डेन्सिटी झाली. या पद्धतीने सगळे आपण लक्षात ठेवलेले आहेत. जे रिक्वायर आहे, जसं की वर्क डन आहे, पुन्हा तो वर्क डनचा आपण डिराईव्ह करू शकतो. तर या पद्धतीने आपण या गोष्टी बघत आहोत. कायनेमॅटिकल विस्कोसिटी पण येते. तो कायनेमॅटिकल विस्कोसिटी काय असते, कायनेमॅटिकल विस्कोसिटी इट इज द रेशिओ ऑफ डायनॅमिक विस्कोसिटी पर युनिट डेन्सिटी. याचा अर्थ कायनेमॅटिक विस्कोसिटीला मिळते या पद्धतीने म्यू पर युनिट
मास डेन्सिटी. आता चालू आपण काढलं की डायनॅमिक विस्कोसिटीचा जो पण आपल्याला हे दिसायला भेटतो तो असतो MLT 1 - 1 ठीक आहे. आणि रो जो असतो तो काय याचा मास पर युनिट व्हॅल्यूम आहे, याचा अर्थ M⁻1 L⁻3 हा झाला आपला डेन्सिटीचा. सो याला जर का आपण सॉल्व केलं तर 1 आणि 1 इथं वरती 1 आहे, इथं खाली 1 आहे. जेव्हा आपण त्यांना तो रूल वापरणार तो 1 - 1 0 होऊन जाईल, याचा अर्थ M⁻0 होऊन जाईल. त्याला लिहायची पण गरज नाही आहे. तो हा काय होऊन जाईल बरं का, L⁻1 - 3 असा होऊन जाईल आणि T⁻⁻ हा -1. याचा अर्थ एमला आपण लिहित नाही कारण की M⁻0 म्हणजे काही गरज नाही आहे, M⁻0 म्हणजे 1च होतो. ठीक आहे. सो देअरफॉर हा काय होऊन जाईल L⁻⁻4 T⁻⁻1. आता या सगळ्या गोष्टी करण्याची जरूरत यासाठी आहे बकिंगम पाय थेरममध्ये पुन्हा या गोष्टी पटकन आपल्याला हे करायला पुन्हा काढत बसण्यापेक्षा लघुदर या सगळ्या गोष्टी पाठ व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण कायनेमॅटिकल विस्कोसिटीचा पण आपण फॉर्म्युला बनवलेला आहे. सो देअरफॉर हे सगळे जेवढे पण फिजिकल क्वांटिटी आहे त्यांचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्या लक्षामध्ये राहिला पाहिजे. तर मी बोललो की डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याच्या ज्या 2 पद्धती आहेत त्या 2 पद्धतीमध्ये बेसिक लागतं. एक म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला आणि दुसरी कन्सेप्ट असते डायमेन्शनल होमोजिनिटी. सो डायमेन्शनल होमोजिनिटीची कन्सेप्ट आपल्याला दिसायला भेटत असते. काय बरं का आता, तो डायमेन्शनल होमोजिनिटी याच्यावरती क्वेश्चन विचारतात. होमोजिनिटी ठीक आहे. आता डायमेन्शनल होमोजिनिटी काय आहे बरं का, डायमेन्शनल ॲनालिसिस जे काही आहे ती एका तत्वावरती काम करते, एका प्रिन्सिपलवरती काम करते. सो देअरफॉर डायमेन्शनल ॲनालिसिस इज अ बेस ऑन द प्रिन्सिपल दॅट व्हॉट, कोणतं प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल आहे ते एक कोणतं, जे की जेवढे पण फिजिकल फिनॉमिना आपल्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आहेत, जसं की काय फिजिकल फेनॉमेना म्हणतो याचा अर्थ फिजिकल प्रॉब्लेम्स, जसं की एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंड आहेत, हे फ्लुइड मेकॅनिक्समधले प्रॉब्लेम असतात. तर जेवढे पण फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत, फिजिकल फेनॉमेना आहेत, त्यांच्यामधले जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलला अरेंज अशा पद्धतीने करायचं की जेणेकरून आपलं इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस बनायला पाहिजे. तर जेव्हा पण हा क्वेश्चन थिओरिटिकली विचारला जाईल, माझं पहिलं वाक्य काय राहणार आहे की डायमेन्शनल ॲनालिसिस ही एका तत्वावरती काम करते की फिजिकल फेनॉमेना जे पण आहेत आपल्या फ्लुइड मेकॅनिक्समधले त्याच्यामधले व्हेरिएबल अशा पद्धतीने अरेंज करा जेणेकरून त्याच्यापासून बनणारा जो पण फॉर्म्युला आहे तो डायमेन्शनली होमोजिनियस असायला पाहिजे. ठीक आहे. सो आता पुढे जाऊ. सो देअरफॉर व्हॉट, करून घेतो. डायमेन्शनली होमोजिनिटी. ओके. सो पहिलं वाक्य याच्यात काय लिहिणार आपण, पहिलं वाक्य याच्यामध्ये असणार आहे डायमेन्शनल ॲनालिसिस इज द बेस ऑन डायमेन्शनल ॲनालिसिस is based on principle that variable in physical phenomena कोणता पण असू शकतो, फिजिकल फेनॉमेनॉन. ठीक आहे. सो डायमेन्शनल ॲनालिसिस इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल दॅट व्हेरिएबल इन फिजिकल फेनॉमेनॉन, ठीक आहे, इज अरेंज इन सच वे अशा पद्धतीने अरेंज करा जेणेकरून जे पण इक्वेशन बनेल डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे. अरेंज इन सच वे दॅट the equation which is formed can be dimensionally homogeneous, याला आपण आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. डायमेन्शनली होमोजिनियस. तो हा पहिलं वाक्य होणार आहे. दुसरी बात काय, आता हे तत्व काय बरं का, डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे. फ्लुइड मेकॅनिक्समध्ये जे पण आपण आता फॉर्म्युले बनवणार आहेत, ठीक आहे, तर ते फॉर्म्युले जे पण बनत आहेत ते डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे. आता डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे याचा अर्थ काय,
इक्वेशन जे पण असतं त्या इक्वेशनमध्ये इक्वलचं साईन असणार आहे. इक्वलच्या साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि इक्वलच्या राईट हँड साईडला जे पण आपले फिजिकल पॅरामीटर असतील, फिजिकल क्वांटिटी असतील, त्यांचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये लिहिणार आहे. डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या टर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण त्याचं ॲडिशनल सबस्ट्रॅक्शन करणार आहोत. तो आपल्या लक्षामध्ये यायला पाहिजे. आपल्या लक्षामध्ये काय यायला पाहिजे बरं का, की लेफ्ट हँड साईडला जे पण डायमेन्शन दिसायला भेटत आहेत तेच डायमेन्शन आपल्याला राईट हँड साईडला दिसायला पाहिजे. ठीक आहे. याचा अर्थ एल रेस टू पॉवर जर का इकडे 2 असेल इक्वलच्या अलीकडे, एल रेस टू पॉवर जर का कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर एल रेस टू पॉवर जर का 2 येत असेल तर राईट हँड साईडला पण किती पाहिजे, एल रेस टू पॉवर 2 असायला पाहिजे. ठीक आहे. तो सांगायचं तात्पर्य जे जेवढे पण माझ्याकडे फिजिकल क्वांटिटी होत्या त्यांना मी कन्वर्ट करून टाकणार एल एम टीच्या टर्ममध्ये, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करणार आणि नंतर आपण चेक करत असतो की एलची इकडची पॉवर इकडच्या पॉवर एवढी असायला पाहिजे, एमची पण सेम तसंच आणि टीची पण सेम तसंच. फॉर एक्झाम्पल पण आपण करून घेऊ. तो सांगायचं तात्पर्य हे वाक्य पहिले लिहिलं आपण याच्यामध्ये. दुसरं वाक्य आपण काय लिहिणार याच्यात, तर दुसरं वाक्य आपण याच्यात काय लिहिणार, दुसरं वाक्य आपण याच्यात लिहिणार की डायमेन्शनल होमोजिनियस. तर दुसरं वाक्य आपण याच्यामध्ये लिहिणार, काय लिहायचं आपल्याला आता, when dimension of आता डायमेन्शन कोणते बरं का, डायमेन्शन म्हटल्यावरती एल एम टी कन्वर्ट करून टाकू. when डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटीज dimensional of physical quantity on left hand side which is equal to right hand side, which is equal to dimension of right hand side, dimension of right hand side when the dimensions of the physical quantity of left hand side which is equal to dimension of right hand side, then equation is said to be dimensionally homogeneous. The equation is said to be dimensionally homogeneous. हे दुसरं वाक्य त्याच्यात लिहून टाकू आपण. आणि कधी कधी काय म्हणतात की एखादं एक्झाम्पल देतात, म्हणतात की त्याला प्रूव्ह करून दाखवा की तो डायमेन्शनली होमोजिनियस आहे की नाही. ठीक आहे. तर आपण एक काम करून टाकू. आता हा झाला, याला आपण काय करून टाकूया, याला जे काही आहे याला आपण राहू देऊ. नंतर आपण याच्यानंतर एक एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पलच्या मदतीने फंक्शन जे काही आहेत, जे पण आपण आता घेत आहोत, राईट हँड साईडच्या इकडचे, राईट हँड साईडच्या तिकडचे फंक्शन म्हणा किंवा फिजिकल पॅरामीटर म्हणा किंवा फिजिकल क्वांटिटी म्हणा, ते होमोजिनियस कशा पद्धतीने असतील त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. तो एक्झाम्पल घेतलं समजा मी, आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की डायमेन्शनल होमोजिनियस नेमका कसा असणार आहे. ठीक आहे. तो असतो तो जसं की काय, जसं की मी घेतला हेड लॉसचा फॉर्म्युला. डार्सी नावाचा एक सायंटिस्ट होता, त्या डार्सी नावाच्या सायंटिस्टने मला हेड लॉसचा फॉर्म्युला दिलेला आहे. हेड लॉस म्हणजे काय, हेड लॉस नथिंग बट व्हॉट, समजा जर का पाईप असेल, या पाईपमधून काय होतंय, पाणी पुढे वाहते. जर या पाईपला खड्डा पाडला तर खड्डा पाडल्यामुळे पाणी बाहेर येईल. समजा पाणी या उंचीपर्यंत बाहेर येते, प्रेशरने पाणी पुढे जाते, पाणी बाहेर येईल आणि इथपर्यंत जाते. पण थोड्या अंतरावर गेल्यानंतर इथं जर का आपण खड्डा पाडतोय तर पाणी जे काय याची लेवल कमी होऊन जाते. याचा अर्थ इथपर्यंत पाणी येत होतं, पाईप फोडल्यानंतर उंची इथपर्यंत येत होती पाण्याची आणि नंतर इथपर्यंत येते. याचा अर्थ हा हेड लॉस झाला ना. तर हा हेड लॉस जो झाला हा फ्रिक्शनमुळे होत असतो, पाण्याचा आणि पाईपमध्ये जो फ्रिक्शन होतं त्याच्यामुळे होत असतो. त्यासाठी डार्सीने एक फॉर्म्युला दिला होता, HF इज इक्वल टू हेड लॉस इज इक्वल टू FL_V² डिवाइड बाय 2GD. डी म्हणजे डायमीटर झाला. तो F जो असतो हा फ्रिक्शन फॅक्टर असतो डार्सीचा. ठीक आहे. नंतर L असते लेंथ ऑफ द पाईप, V असतो व्हेलॉसिटी, G असतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि D काय असतो, हा D असतो आपला डायमीटर ऑफ द पाईप. मग आता हे इक्वेशन घेऊन आपण काय करणार आहोत, हा जो एक फिजिकल फेनॉमेना होता त्याचा काही करून टाकला लोकांनी, हा फॉर्म्युला बनवला. आता हा जो पण फॉर्म्युला बनलेला आहे हा डायमेन्शनली होमोजिनियस आहे, ते आपल्याला आता चेक करायचे, प्रूव्ह करून दाखवायचे. जेव्हा आपण हेड लॉस बोलतोय तर हेड लॉस ही लेंथचा पॅरामीटर असतो, म्हणजे लेंथच्या टर्ममध्ये आपण त्याला लेंथच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करतो. तर जेव्हा आपण हेड लॉस आहे, हेड लॉसचा जर का आपण डायमेन्शनल फॉर्म्युला बनवायला गेलो तर तो काय बनणार आहे, L रेज टू पॉवर 1 बनणार आहे.
इज इक्वल टू इकडे आलो तो फ्रिक्शन फॅक्टर आहे. फ्रिक्शन फॅक्टर जेव्हा आपण म्हणतोय एक फॅक्टर आहे, फॅक्टर म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटला युनिट राहत नाही, कॉन्स्टंटला युनिट राहत नाही, डायमेन्शनल फॉर्म्युला पण राहत नाही. याचा अर्थ मी याबद्दल काही लिहित नाही, कारण की तो एक डायमेन्शनल लेस टर्म आहे, ती एक कॉन्स्टंट आहे, तो एक फॅक्टर आहे, त्याच्याबद्दल मी काही लिहत नाही. आता यल म्हटल्यावरती डायमेन्शनल फॉर्म्युला l⁻⁴ झाला. परत व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचं काय झालं एल t⁻⁴ मीटर पर सेकंड t⁻⁻⁻1 आणि डोक्यावरती पुन्हा 2 आहे. खाली आलो, परत खाली जर का आलो आपण तर 2 आहे. 2 तर काही एक नंबर आहे, त्याला लिहायची गरज नाही आहे. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर जी बद्दल आपण काय लिहिणार l मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आणि डी म्हणजे डायमीटर, आणि डायमीटरचा जर का डायमेन्शनल फॉर्म्युला बघितला तो असतो आपल्याकडे यल. तर या पद्धतीने जर का आपण याला सॉल्व करायला गेलो तर लक्षामध्ये येईल आपल्या हा l⁻⁴ आहे, इकडे काय असेल हा एलचा स्क्वेअर, हा एलचा स्क्वेअर आहे, हा t⁻⁴ हा -2 होऊन जातोय. असंच राहू देतो याला मी, ठीक आहे, याला या पद्धतीने राहून देऊ. याचा अर्थ मी वरचा हा पोर्शन सॉल्व केला. खाली आपण काय करू शकतो, खाली जर का आपण बघायला गेलो यल आहे तर याचा अर्थ हा एलचा स्क्वेअर होणार आहे. कसा झाला, या ब्रॅकेटमध्ये बी एल आहे, एल इंटू एल जर केला मी तर एलचा स्क्वेअर होणार आहे, आणि खाली काय टीचा -2 आहे. आता आपण याला डायरेक्ट सॉल्व करून टाकू. डायरेक्ट जर का सॉल्व करायला गेलो तर काय होईल बरं का, हा l⁻⁴ आहे, हा l⁻² आहे. खाली भागाकार जेव्हा होईल तर l⁻⁴ काय होणार आहे, l⁻⁴ इथं पण आहे, तो l1 आहे, इथं l2 आहे, तो l बेस सारखा वरच्यांची बेरीज होईल 1 + 2 झाल्या 3, आणि खाली आहे 2, तो वरती 3 आहे, खाली lच्या पॉवरला 2 आहे, तर 3 - 2 जर केलं तर 1 राहील. याचा अर्थ याला आपण जर का सॉल्व करायला गेलो तर होणार आहे l⁻⁴ कसा, 1 आणि 2 3, 3 मधून 2 गेले 1, आणि इथं जर करायला गेलो तर काय येईल, हा होऊन जाईल आपला -2 आहे, वरती जेव्हा जाईल तर हा +2 होऊन जाणार, हा होऊन जाईल t⁻⁴. याचा अर्थ हे उरतं आहे काय फक्त l⁻⁴ म्हणजे यल. सांगायचं तात्पर्य काय आहे, हा इकडे झाला l आणि हा झाला पुन्हा l. तो हेन्स इक्वेशन इज डायमेन्शनली होमोजिनियस. सांगायचं तात्पर्य काय आहे, डायमेन्शनल ॲनालिसिस जेव्हा आपण करणार याचा वापर आपल्याला करायचा आहे. इक्वलच्या अलीकडे, इक्वलच्या पलीकडे, राईट हँड लेफ्ट साईडला जे पण डायमेन्शन आहेत ते इक्वल असायला पाहिजे, ठीक आहे. याचा अर्थ जे पण इक्वेशन बनतील ते इक्वेशन आपण अरेंजच अशा पद्धतीने करतो की ते इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस असायला पाहिजे. तो देअरफॉर पहिलं ते एक वाक्य लिहिणार, त्याच्यानंतर तो दुसरा एक स्टेटमेंट परत, आणि नंतर हे उदाहरण देऊन आपण या प्रश्नाला आपण काय करतो, या प्रश्नाला आपण एवढं लिहिणार. पुन्हा वाटल्यास तर डायमेन्शनल होमोजिनिटीचे ॲप्लिकेशन पण लिहिता येतात, जसे की काय लिहिता येईल बरं का, डायमेन्शनल होमोजिनिटी जी काय आहे याचा वापर करून आपण जे पण एखादी फिजिकल क्वांटिटी जी असेल ना तिचं मला युनिट फाइंड करायचं आहे, तिचं मला युनिट फाइंड आउट करायचं आहे, किंवा त्याचा मला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल असे काही फिजिकल पॅरामीटर पिक्चरमध्ये येऊन गेले, ठीक आहे, ज्याचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युलाच माहीत नाही, ठीक आहे. सो डायमेन्शनल फॉर्म्युलाच माहीत नाही, पण आपल्याकडे एक प्रिन्सिपल काय सांगतो की इकडचे जे पण डायमेन्शन असतील ते इकडच्या डायमेन्शन एवढे असायला पाहिजे. आता एखादा जर का समजा याच्यामध्ये एखादी फिजिकल क्वांटिटीचं जर का मला डायमेन्शनल फॉर्म्युला माहीत नसेल तर मी इक्वॅलिटी करून त्याचा काय काढू शकतो, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढू शकतो. तर ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल होमोजिनिटी त्याच्याबद्दल या पद्धतीने लिहिता येईल. सो ॲप्लिकेशनबद्दल पण लिहून टाका. मॉडेल टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला डायमेन्शनल होमोजिनिटीचा वापर करावा लागत असतो. डायमेन्शनल होमोजिनिटी इज यूज फॉर द डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल होमोजिनिटी इज ॲप्लिकेशनमध्ये लिहायचं. डायमेन्शनल होमोजिनिटी जे काही आहे, आपण एखादी फिजिकल क्वांटिटीचा जर का समजा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा असेल त्यासाठी आपण डायमेन्शनल होमोजिनिटीचा वापर करत असतो. डायमेन्शनल होमोजिनिटीचा वापर करून आपण बरेचसे प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व करतो फ्लुइडच्या रिलेटेड, राईट. तर ॲप्लिकेशनबद्दल पण मेन्शन करू शकतो. आता डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याचे जे काही आहेत आपल्याकडे पद्धती असतात. तो डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याच्या आपल्याकडे काय असतात, पद्धती असतात. तो कोणकोणती पद्धत आहे, मेथड ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. मेथड ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. तो डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याच्या आपल्याकडे 2 पद्धती आहेत. पहिली आहे रिले मेथड. तो रिले मेथड, ठीक आहे. तो पहिले आपल्याकडे रिले मेथड. नंतर आपल्याकडे आहे बकिंगम पाय थेरम. बकिंगम पाय थेरम. डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याचे आपल्याकडे जे काही आहेत ते आपल्याकडे 2 पद्धती आहेत. एक रिले मेथड आहे, ठीक आहे. तो रिलेची स्पेलिंग इथं जरा अशी कन्फ्यूज होते. रिले
अशी स्पेलिंग असावी, ठीक आहे ना. रिले मेथड, रिले मेथड आणि बकिंगम पाय थेरम या दोन गोष्टींचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, फ्लूइडमध्ये जे पण प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे फॉर्म्युले बनवायचे आहेत, त्यांचे फॉर्म्युले बनवायचे आहेत. आता प्रॉब्लेम काय असतात बरं का, प्रॉब्लेम म्हणतात जसं की फ्लूइडच्या रिलेटेड एखादी फिजिकल क्वांटिटी बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करते, म्हणतात की तुम्ही त्याचा फॉर्म्युला बनवून दाखवा, ठीक आहे. तर रिले नावाची पद्धत आपल्याला जास्त आता सध्या आपण याचा यूज करत नाही. याचा यूज न करण्याचं कारण बरेचसे आहेत, जसे की काय बरं का, जर एखादी फिजिकल क्वांटिटी पुढच्या 3 किंवा 4 फिजिकल क्वांटिटीवरती जर का डिपेंड राहत असेल, जसं की फोर्स आहे, ठीक आहे, फ्लूइडचा जो काही फ्लूइड वाहतोय काहीतरी फोर्सने, तर हा जो पण फोर्स आहे हा बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करतो. समजा जसं की एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन, पाईपचा जो काही क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याच्यावरती डिपेंड करतो, व्हेलॉसिटी ऑफ फ्लोवरती डिपेंड करतो, नंतर रफनेसवरती डिपेंड करतो, ठीक आहे. असे बरेचसे पॅरामीटर दिसायला भेटत आहेत. तर एखादी फिजिकल क्वांटिटी जर का 3 किंवा 4 फिजिकल क्वांटिटीवरती जर का डिपेंड राहत असेल, 3 जास्तीत जास्त 4, तर त्या केसमध्ये आपण रिले मेथडचा वापर करून डायमेन्शनल ॲनालिसिस करू शकतो, म्हणजे आपण फॉर्म्युला बनवू शकतो. फॉर्म्युला कसा बनवू शकतो बरं का, आपण काय करूया, रिले मेथड वापरून बघूया आणि बघूया की फॉर्म्युला बनतो कसा. आपण बेसिक फॉर्म्युला उचलूया, जसं की फादर इज इक्वल टू मदर बोलतो आपण, हा वाला फॉर्म्युला कसा बनवला असणार आपण हे बघूया, ठीक आहे. तो रिले मेथड जी आहे ही डायमेन्शनल ॲनालिसिस करण्याची पद्धत आहे. ही पद्धत सध्या आपण वापरत नाही. या पद्धतीमध्ये आपण काय करतो, एखादा फंक्शन जो डिपेंडंट आहे तो बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असू शकतो, पण रिले मेथड आपण तेव्हा यूज करणार जेव्हा हा एक डिपेंडंट फंक्शन 3 किंवा जास्तीत जास्त 4 फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहत असेल, तेव्हाच आपण यांच्यामधली इंटर रिलेशनशिप लावण्यासाठी फॉर्म्युला बनवू शकतो. नाहीतर आपल्याला फॉर्म्युला बनवायला खूप डिफिकल्टी येईल. कधी, जेव्हा एक फिजिकल क्वांटिटी 4 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहील, याचा अर्थ प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स होईल आणि कॉम्प्लेक्स प्रॉब्लेमचा फॉर्म्युला बनवण्यासाठी रिले मेथड आपल्याला वापरता येणार नाही. आता ही रिले मेथड कशी वापरतात लोक, ठीक आहे, बघू. मला वापरायची आता रिले मेथड. तर रिले मेथड कशी वापरतात लोक, जसं की आता मी बोललो की फोर्स जो आहे तो फोर्स डिपेंड करतो मास आणि ॲक्सेलरेशनवरती, ठीक आहे. तर जेव्हा मी बोलतोय, आता आपण बघत आहोत रिले मेथडचा वापर करून लोक फॉर्म्युला कसा बनवतात. रिले मेथड तेव्हाच वापरतात जेव्हा एक डिपेंडंट फंक्शन पुढच्या 3 किंवा जास्तीत जास्त 4 फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करतो. मी उदाहरण घेतलं, फोर्स हा डिपेंड करतो मास आणि ॲक्सेलरेशनवरती. लोकांनी फॉर्म्युले अभ्यास केल्यानंतर बनवले. कसे बनवले, त्यांना ऑब्झर्वेशन करून कळालं की जो पण फोर्स आहे तो डिपेंड करतो मास आणि ॲक्सेलरेशनवरती, ठीक आहे. सो फोर्स इज द फंक्शन ऑफ मास अँड ॲक्सेलरेशन. फोर्स इज द फंक्शन ऑफ व्हॉट, मास अँड ॲक्सेलरेशन, बरोबर आहे, ठीक आहे. तर आता आपण काय करूया, जेव्हा मी असं बोलतोय याचा अर्थ मला असं लिहिता येईल, म्हणजे ॲक्च्युली कसं लिहिता आलं असतं मला, की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी मास अँड ॲक्सेलरेशन, समजा असं लिहितोय. याचा अर्थ काय झाला की मी काय करू शकतो, या डायरेक्टली प्रोपोर्शनलला काढू शकतो, इथं कॉन्स्टंट लावू शकतो आणि यांना मी कसं लिहिणार बरं का. तो रिले काय करत होता, जे बी फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांच्या डिग्रीवरती, त्यांच्या पॉवरवरती काही कॉन्स्टंट ठेवून द्यायचा. जसं की काय, तो काय करणार, m⁴ करून देणार आणि हा a⁴ याला असं लिहितो हां, आणि याच्यावरती काय करून देणार, असा b करून देणार, ठीक आहे. या पद्धतीने त्याची अरेंज करत होतो. तर एखादी डिपेंडंट क्वांटिटी दुसऱ्या इंडिपेंडंट क्वांटिटीवरती डिपेंड राहते, तर त्या कशा पद्धतीने रिलेट करता येईल. मी कोणतं पण उदाहरण घेऊ शकतो दुसरं. समजा x इज अ फंक्शन ऑफ y, z अँड t. त्याला आपण कसं लिहिणार, x इज इक्वल टू, ठीक आहे. अशा पद्धतीने जेव्हा दिलेलं आहे तर याला मी कसं लिहिणार, x इज इक्वल टू काही कॉन्स्टंट टाकणार, ठीक आहे. ॲक्च्युली याचा मिनिंग काय होता, एक्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी वाय, झेड अँड टी. तो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलला काढणार, इथे कॉन्स्टंट लिहिणार, y⁴ इंटू z⁴ b इंटू t⁴ c. या पद्धतीने मी त्याला लिहिणार. तो सेम केलं मी इथं. तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी m अँड a करतोय, अशा पद्धतीने मी त्याला लिहितोय. क्लिअर आहे. आता आपण काय करूया, हे जे काही आहे, जे पण इक्वेशन मी फळ्यावरती लिहिलेले आहे, डायमेन्शनल ॲनालिसिस करताना आपलं तत्व काय आहे की डायमेन्शनली होमोजिनियस पाहिजे. मी अजून करून चालतोय की डायमेन्शनली होमोजिनियस आहे. आता जर होमोजिनियस असेल तर एफचा मॉलिक्यूल आपला डायमेन्शनल फॉर्म्युला काय होऊन जातो, MLT 1 1 - 2, 1 1 - 2.
इकडे आलो. आता हा के म्हणजे कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, त्याच्याबद्दल आपण काही नाही लिहिलं कारण की कॉन्स्टंट इज नथिंग बट डायमेन्शनलेस टर्म आहे. सो देअरफॉर यमकडे या, यमकडे जर का आपण आलो तर यम म्हटल्यावरती काय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे मास. सो देअरफॉर मासचं काय असणार आहे, मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला यम असतो, पण त्याच्या डोक्यावरती ए लिहिला आहे मी, त्याच्या डोक्यावरती आपण असा ए लिहिला आहे इंटू हा ए म्हणजे ॲक्सिलरेशन आहे आणि ॲक्सिलरेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जो की काय असतो यल टी रेस टू पॉवर -2 रेस टू पॉवर हा बी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आलो. आता पुढे काय करता येईल मला, आता जर बघायला गेलो तर m⁻1 l⁻1 t⁻². यमच्या डोक्यावरती ए आहे तो याला मी असं लिहून टाकतो, यमच्या डोक्यावरती ए आहे, ए आहे. एलच्या डोक्यावरती काय आहे, सॉल्व जर करायला गेलो तर लक्षात येईल की एलच्या डोक्यावरती बी आहे कारण की ही ब्रॅकेटची पॉवर आहे, एलच्या डोक्यावरती बी आहे. टीचं काय होईल बरं का, टीचं येईल -2b, टीचं काय होईल -2b, गुणाकार होऊन जाईल तिकडे. आता जर आपण बोलतोय की हे इक्वेशन डायमेन्शनली होमोजिनियस आहे, याचा अर्थ बरोबरच्या राईट हँड साईडला आणि बरोबरच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला जे पण आपले फंडामेंटल डायमेन्शनल फॉर्म्युला आपण काढून ठेवला आहे त्यांचा ते सारखे असणार आहे, त्यांची पॉवर सारखी असणार आहे. जसं की काय लिहिणार मी आता, बात करूया आपण एमची. जर आपण एमची बात करायला गेलो तर आपल्या लक्षामध्ये येईल की एमच्या डोक्यावरती एक आहे आणि त्याला मॅच करून जातोय तिकडचा हा ए, तो डायमेन्शनली होमोजिनियस असेल याचा अर्थ हा एची व्हॅल्यू भेटून जाईल आपल्याला 1. एलची गोष्ट करूया तर जेव्हा आपण एलची गोष्ट करतोय तो एलची व्हॅल्यू काय दिसायला भेटते, ह्या यल आहे, ह्या इथं यल आहे, या डोक्यावरती 1 आहे, इथं बी आहे. याचा अर्थ असा होत आहे की 1 = हा बी दिसतोय. नंतर हा इथं दिसायला भेटतोय -2 आणि इथं आहे -2b. ठीक आहे, सो बी त्याच्यावर पण सेम तेच येणार आहे जसं की टीची बात करतोय हां, तो टीची बात -2 = -2b. सो -2 कट, याचा अर्थ बीचा व्हॅल्यू परत आपल्याला 1 दिसायला भेटते. म्हणजे मी ए आणि बीची व्हॅल्यू काढली. आता ए आणि बीची व्हॅल्यू उचला आणि पुन्हा या फॉर्म्युला इथं टाकून द्या, तर जेव्हा आपण याच्यात टाकणार आहे तर लक्षामध्ये काय होऊन जातो, F = k m⁻A, याचा अर्थ m, आणि a⁻A याचा अर्थ a असा आला. आता फॉर्म्युला बनतो आपला F = kma. लोकांनी खूप एक्सपेरिमेंट करतात आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर या केची व्हॅल्यू काढतात आणि केची व्हॅल्यू जेव्हा त्यांनी काढली त्यांना कळालं की केची व्हॅल्यू 1 आहे. तो फॉर्म्युला काय बनून गेला, F = ma. आता जेव्हा पण मी हा उदाहरण घेतलंय, हे खूप बेसिक उदाहरण घेतलंय, आपण कोणते पण उदाहरण घेऊ शकतो आणि या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर जेवढे पण फॉर्म्युले आपल्याकडे अवेलेबल आहेत कोणत्या पण विषयामधले, ते सगळे फॉर्म्युले डायमेन्शनल ॲनालिसिस करून येतात. 2 पद्धती आहेत, एक रिले मेथड, एक बकिंगम पाय थेरम. पण आता ही जी काही पद्धत मी वापरलेली आहे ही तेव्हाच वापरता येईल जेव्हा आपले इंडिपेंडंट व्हेरिएबल 3 किंवा जास्तीत जास्त 4च्या वरती आले तर सॉल्व्ह तर करता येईल, पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आपल्याला खूप जास्त एक्सपेरिमेंट करायची गरज पडून जाईल या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढण्यासाठी. उदाहरण आपण तसे घेऊ पण शकतो, ठीक आहे, पण ही रिले मेथड जी आहे हिचा जास्त वापर आपण करत नाही, त्यामुळे बऱ्याचदा हा जो टॉपिक आहे हा सिलेबसमध्ये सुद्धा टाकत नाही, ही रिले मेथड. आता पुढची पद्धत जी असते ती असते बकिंगम पाय थेरम. आता ही बकिंगम पाय थेरम काय आहे याचं मी वरवरची माहिती सांगून देतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या बकिंगम पाय थेरमचं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जसं की काय करू आता, बकिंगम पाय थेरम जे की आहे, बकिंगम नावाच्या सायंटिस्टने काय सांगितलं की आपल्याकडे बरेचसे फ्लूइडचे प्रॉब्लेम्स आहेत. तो फ्लूइडचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, काही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. तो एक व्हेरिएबल किंवा एक फिजिकल क्वांटिटी बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करते. बऱ्याचशा म्हणजे काय, 4पेक्षा जास्त. रिले मेथड म्हणजे जे आपल्याला करता येणार नाही ते आपल्याला बकिंगम पाय थेरममध्ये करता येईल. तर जेव्हा आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल 4पेक्षा जास्त होऊन जातात त्या केसमध्ये फॉर्म्युला बनवण्यासाठी आपल्याला बकिंगम पाय थेरमचा वापर करावा लागतो. बकिंगम पाय थेरमच्या मदतीने आपण काय करू शकतो की एक फिजिकल क्वांटिटी जी आहेत तिला आपण डायमेन्शनल टर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. तो डायमेन्शनल टर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो. लेक्चर जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं डायमेन्शनल ॲनालिसिसचं, तिथं मी बोललो होतो की कोणती पण फिजिकल क्वांटिटी जी आहे त्या फिजिकल क्वांटिटीला डायमेन्शनल टर्ममध्ये फॉर्म्युलेट करण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी आपण जे काही आहेत डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करतो. तर डायमेन्शनल ॲनालिसिसची एक पद्धत आहे बकिंगम पाय थेरम. तिचा वापर करून आपण फॉर्म्युला बनवतो इन टर्म ऑफ डायमेन्शनल नंबर. असं का करतो, कारण की एक फिजिकल क्वांटिटी जेव्हा नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड होऊन जात असते ते बोलायला सुद्धा अवघड होऊन जाते. म्हणून आपण काय करतो, त्याला सिंपल करण्यासाठी एक या फिजिकल क्वांटिटीला आपण डायमेन्शनल लेस नंबरमध्ये एक्सप्रेस करतो. आता जे पण डायमेन्शनल लेस नंबर येऊन जातील त्यांची संख्या
कमी होऊन जाते. याचा अर्थ 100 गोष्टी बोलण्याऐवजी आपण 3 गोष्टी बोलून मोकळं होऊन जातो. ठीक आहे. तर या पद्धतीने ती बकिंगम पाय थेरम जे आहे आपल्याला डिटेलमध्ये शिकायची आहे. इथं आपण आज थांबूया. रिले मेथडबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. डायमेन्शनल होमोजिनिटीबद्दल प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. ठीक आहे. तो इथं थांबूया. थँक्यू.